मित्रांनो, रिझल्ट लागलाय आणि कंटिन्युअस मला मुलं भेटायला येत आहे, कॉल येत आहे, आम्हाला खूप सारे मेसेज येत आहे. तुम्हाला पण रिझल्टच्या बद्दल काही डाऊट्स असतील तर खाली डिस्क्रिप्शन नंबर आहे, नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून आमच्याशी बिंदास बोलू शकता. तुमच्या सगळे डाऊट्स आम्ही तुमच्या फोनवर क्लिअर करू. सो डोंट वरी अबाउट इट. कुठल्याही कॉलेजमधनं असाल आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही नक्की जेवढी होईल तेवढी हेल्प करू. पण एक गोष्ट मला सांगायची का, कंटिन्युअस मुलं भेटायला येत आहे, कॉल येत आहे, मेसेजेस येत आहे, पण पोरं असे भितरलेले. या चार गोष्टी सारख्या मला जाणवत आहे की आत्ताचा 2-4 दिवसापूर्वी रिझल्ट लागल्यापासून जोही रिझल्ट लागला आणि जे रिझल्ट लागणार आहेत, पोरं असे हे होऊन गेलेले आहेत. म्हणजे एक तर रिझल्ट कधी. सेकंड, डिमोटिवेट झाले, एकदम डिमोटिवेट होऊन गेले. नंतर आपल्याला आता काय करायचं त्याच्यावर आणि कसं टॉप करता येईल याच गोष्टी मी इथे डिस्कस करणार आहे. काय सांगतो मी, पहिलं रिझल्ट. आता बीचा आणि एफई 19चा रिझल्ट लागलाय, एफई 24चा बाकी, एसईचा बाकी, टीईचा बाकी. ओके, सो रिझल्ट मी ऑलरेडी सांगतोय. मी तुम्हाला काल म्हटलं होतं की सोमवारी लागायला पाहिजे, सोमवारी मंगळवारी, पण ऑब्व्हियसली आपल्याला माहिती युनिव्हर्सिटी आहे. सो युनिव्हर्सिटी असं कन्फर्म राहत नाही. एक अंदाज मी दिलेला होता 25 तारीख बीचा आणि एफई 19चा, बरोबर त्या नियर अबाउट लागला 22-23ला. सो रिझल्ट लागेल, मग मी अभ्यासाला लागेल, 2-4 दिवस मागे पुढे होईल, एवढ्या आठवड्यात रिझल्ट लागूनच जाणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही का तुमचा टाइम वेस्ट घालवताय? मी रिझल्ट लागेल, मग आता कसं होईल, मला अभ्यास सुरू करायचा आहे, मग रिझल्ट लागल्यावर मी बसेल, जर 2 बॅक राहिले, 3 बॅक राहिले. अरे युनिव्हर्सिटी आहे ती, युनिव्हर्सिटी टेंटेटिव्ह असते, ती कन्फर्म डेट नाही होत. बघितला नाही, बीचा रिझल्ट लागला लगेच दुसऱ्या दिवशी एफईचा लागून गेला, काही कनेक्शन पण नव्हतं. कळतंय तुम्हाला? आता तो रिझल्ट कधी लागेल, मग मी अभ्यास करेल, रिझल्टमुळे मी टेन्शन मध्ये गेलोय, एकदम मी डिमोटिवेट झालो आहे, हे सोडा. तुम्ही अभ्यासाला लागा. सध्या गॅदरिंग डेज वगैरे, स्पोर्ट्स वीक चालू आहे, ते एन्जॉय करा आणि अभ्यासाला लागा. आतापासून प्लॅन आउट करा. तो रिझल्ट लागेल तेव्हा लागेल, रिझल्ट जो असेल तो असेल, पण त्याच्या पायी डिमोटिवेट होऊन, त्याच्या पायी स्वतःला एकदम एकदम असं. काल मला एक जण भेटायला आला, सर मी डिमोटिवेट होऊन गेलो, मला टेन्शन येऊन गेलो, माझे विषय गोल्डनला गेले. अरे गोल्डनला गेले, क्रिटिकलला गेले, एवढं काय घाबरताय? एवढे 4-6 महिने आहेत ना, 4 महिने पुन्हा स्वतःला हे करा ना, बाउन्स बॅक करायचं आपल्याला. बाउन्स बॅक म्हणजे एकदा पडलो की पुन्हा उठून कामाला लागायचं, पडलो की पुन्हा, बॉल कसा पडला की टप्पा घेऊन पुन्हा पुढे जातो, थांबत नाही. तुम्हालाही तसंच करायचंय, घाबरू नका. इंजिनिअरिंग आहे, ही काही साधं सुद्धा ग्रॅज्युएशन नाहीये, इंजिनिअरिंग आहे. सो वायडी पडणं, बॅकलॉग लागणं, इट इज अ कॉमन थिंग. त्याच्यामुळे एवढं घाबरण्याचं कारण नाहीये. याच्यामुळे थोडाफार आपल्या करिअरला इम्पॅक्ट होतो, पण असं नाहीये की खूप इम्पॅक्ट होतो. असं समजा 10-20%, 30% इम्पॅक्ट होऊ शकतो, 70% इम्पॅक्ट होत नाही. आणि जर आता बॅकलॉग लागले, रिझल्ट खराब आलाय, कमी मार्क आले, पण आता इथून पुढचे विषय जर तुम्ही स्कोरिंग मध्ये काढले, वर्गात टॉप केलं, तर एचआर राऊंडला तुम्ही एचआरला सांगू शकता, हा माझा जुन्या रिझल्ट मध्ये मी फेल होतो, पण माझा तिथून पुढचा रिझल्ट बघा, मी डायरेक्ट टॉप केलेलं आहे. असं जर जेव्हा एचआरला आपण सांगतो, एचआरलाही दिसतं की प्रत्येक माणूस कुठे ना कुठे आयुष्यात चुकतो. सो तुमच्याकडून चूक झाली, बॅकलॉग लागले, कमी मार्क आले, पण याच्या पुढे याने ठेच लागल्यावर काय केलं, करून दाखवलं. हेच आपल्याला करायचंय. तेच तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला पुन्हा बाउन्स बॅक करायचंय, घाबरायचं नाही. बॅकलॉग लागला, काय लागला, माझं करिअर खराब होईल, आता मला झोपच लागत नाही. अरे मुलं हे इथे भेटताय सारखे, प्रत्येक कॉलवर हेच येतंय, डायरेक्ट ते इमोजीज येतात, त्या रडण्याचे इमोजीज येतात, असे येतात, कमेंटला येतात. बघा तुम्ही, हे तुम्ही मला तेच सांगतोय, घाबरू नका. त्यामुळे जाणून बुजून हा व्हिडिओ मला द्यावा लागला की तुम्हाला थोडं मोटिवेट करण्यासाठी. रिझल्ट लागला तो लागला, त्याचा विषय आता सोडून द्यायचं. मागचा भूतकाळ बदलता येणार नाही, पण आता आपण काय करू शकतो, आत्तापासून ही स्ट्रॅटेजी बनवायची की आता इथून पुढे ना मला पासच व्हायचं नाही, बिलकुल नाही, पास नाही व्हायचं, तर मला टॉपर व्हायचंय. आता पास व्हायचंच नाही, मला टॉपर व्हायचंय. या एनर्जीने कामाला लागा. या एनर्जीने पहिल्यापासून जे जे विषय अवघड वाटताय ते सुरुवात करा. खूपच अवघड वाटतंय, तुमच्या एरियात जे जवळचे चांगले क्लासेस, तिथे क्लासेस लावून घ्या, क्लासेसला सुरुवात करा. तुम्हाला पर्पल ॲटला ऑफलाईन क्लास लावायचे, लावू शकता नाशिक नगरमध्ये. यस, तुम्हाला ऑनलाईन करायचे असतील, क्लासेस नाही परवडत, सबस्क्रिप्शन घ्या. आमचे पण सबस्क्रिप्शन पर्पल ॲट ॲपवर अवेलेबल आहे. अदर भरपूर सर्व सबस्क्रिप्शन आहे, जे तुम्हाला आवडेल ते घ्या. यस, पण जे अवघड विषय त्यांनी क्लिअर करा. जे विषय गोल्डनला गेले, क्रिटिकलला गेले, 2-3 सेमिस्टर तुम्ही प्रयत्न केलाय ते झाले नाही, आता चांगल्या टीचरकडे शिका, ते ऑनलाईन शिका किंवा ऑफलाईन शिका, क्लासेस मध्ये शिका, जेणेकरून ते निघून जातील. कारण एका सब्जेक्टसाठी तुम्ही 2-4 हजारासाठी अडून बसशाल आणि तो विषय जर तुम्हाला वायडीला घेऊन गेला तर ते तुमचे रुपये काही कामाला नाही येणार. कळतंय तुम्हाला? सो चांगल्या गोष्टी मी सिरियसली तुम्हाला सांगत असतो. त्याच्यानंतर अभ्यासाचा प्लॅन आउट करा.
दररोज कॉलेज नंतर संध्याकाळी 6 ते 10 जर अभ्यासाला बसले, अभ्यासिका जॉईन करा, कॉलेज सुटलं, क्लासेस संपले, 6 ते 10 अभ्यासाला बसा, मध्ये अर्धा तास फक्त जेवणाला जिथे जवळपास मेस असेल जाऊन या, 4 तासाचं शेड्यूल टाका ना. का बरं नाही होणार? जे विषय क्रिटिकल आहे त्यांना 2 तास टाका, बाकीचे रेग्युलरचे विषय 2 तासच टाका. पहाटे 5 ला उठा, पहाटे 5 ते 7 मध्ये पुन्हा 1-2 विषय करा. सो डेली 5-6 तास अभ्यास होऊ शकतो. सो स्वतःला थोडं मोटिवेट करा, स्वतःला थोडं कॉन्फिडंट द्या की मी करू शकतो, घाबरायचं नाही, केल्याने होतं. असे कितीतरी विद्यार्थी मी तुम्हाला सांगू शकतो की जे 13 विषय त्यांनी काढले. आपल्या युट्यूब चॅनल बघा, स्टुडंट स्टोरीज जो प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये एका मुलाचे आम्ही टाकली, त्यांनी 12 विषय होते, 9 विषय एका वेळी काढले होते. यस, सो असे कितीतरी विद्यार्थी, जो त्याचा जे व्हिडिओ आहे तो बघा, तुम्हाला मोटिवेशन भेटेल. सो या प्रकारे मी तुम्हाला पुन्हा सांगतो आहे, आणि चांगल्या टीचरच्या कनेक्टमध्ये राहा, चांगल्या टीचरच्या, चांगल्या इन्स्टिट्यूटच्या कनेक्टमध्ये राहा, चांगल्या लोकांच्या कनेक्टमध्ये राहा, हुशार मुलांच्या कनेक्टमध्ये राहा, चांगले मित्र ठेवा, ग्रुपमध्ये स्टडी करा, आणि बाकी सगळ्या गोष्टी सोडा. मला टॉप करायचं, यासाठी मी काय काय करू शकतो त्या गोष्टी लिहून काढा. मी काय करू शकतो? मी क्लासेस करू शकतो, मी सेल्फ स्टडी करू शकतो, मी चांगल्या मित्रांकडून शिकू शकतो, मी रोज 4-5 तास अभ्यास करू शकतो, मी चांगले टीचर्स कुठले कॉलेजचे त्यांच्या टच मध्ये राहू शकतो, त्यांना माझे प्रॉब्लेम सांगू शकतो, ते मला मोटिवेट करतील. अशा प्रकारे गोष्टी लिहून ठेवा आणि त्या कामाला लागा. आत्तापासून अभ्यास करा. बघा, तुम्ही बॅकलॉग काढून, तुम्ही इयर ड्रॉप वाचून, क्रिटिकलचे सब्जेक्ट काढून तुम्ही टॉप कराल, एवढी मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो मित्रांनो. सो रिझल्ट कधी लागेल हे सोडा, लागेल तेव्हा लागेल, तुम्ही अभ्यासाला लागा. डिमोटिवेट होऊ नका. आपल्याला बाउन्स बॅक करायचं आणि मोटिवेट व्हा, पण आपल्याला यासाठी प्लॅन करायचा, टॉप करायचंय. या एनर्जीने कामाला लागा. यस, डाऊट आले कॉन्टॅक्ट करा आम्हाला, मी तुम्हाला नक्की मदत करेल, जेवढं मला पॉसिबल आहे तेवढे तुम्हाला हेल्प करण्याचं मदत करेल. ओके, सो एवढंच मला या व्हिडिओत सांगायचं होतं. सो डिमोटिवेट होऊ नका, रिझल्ट लागेल तेव्हा लागेल, तुम्ही अभ्यास करा. डेज वगैरे सध्या चालू आहे ते एन्जॉय करून घ्या. हा महिना संपला की मग अभ्यासाला लागा, कारण मार्चच्या पहिल्या वीक मध्ये तुमची इनसेम पण येईल आणि मेच्या एंडला एंड सेम येईल. सो वेळ घालू नका, अभ्यासाला लागा. यस, सो बी कॉन्फिडंट अँड बी टॉपर.